जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर व स्वप्नील वाकसर या ऍपवर सहर्ष स्वागत. अजूनपर्यंत तुम्ही स्वप्नील वाकसर हे ऍप प्ले स्टोअर जाऊन डाउनलोडिंग नसेल केले तर जरूर डाउनलोडिंग करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर संपूर्ण लेक्चर अगदी फ्री दरामध्ये पाहण्यास येतील. नवोदय असो, स्कॉलरशिप असो, मंथन असो, बीटीएस असो किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल तर अगदी फ्री दरामध्ये आपण संपूर्ण विषयांचे लेक्चर अपलोड केलेले आहे. तर चला न वेळ घेता आपले नवोदय सराव प्रश्नपत्रिका मधील अंकगणिताचे पेपर क्रमांक 2 मधील आपले उदाहरण राहिलेले होते ते आज आपण ह्या व्हिडिओ मधून पूर्ण करणार आहोत. त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून तुम्हाला अंकगणित ह्या विषयामध्येच कमी मार्क पडतात. त्यामुळे अंकगणित मी एकदम आधी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत अंकगणित हा संपूर्ण प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नांकडे. तर आपल्याला काय सांगितले, अंकगणिताचे प्रश्न दिलेले काय सांगितले तर आपण प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया. तर आपल्याला 41 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न पत्रिका किती 2 मधील लक्षात, नवोदय स्कॉलरशिप प्रश्न पत्रिका 2 मधील आपण काय बघतोय, अंकगणित हा व्हिडिओ बघत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्या प्रत्येक उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला मी 20 सेकंद देतो, कारण 20 सेकंदात प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून झाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं स्वतःचं नाव टाकण्याचा प्रयत्न करा. तर चला, आता 41 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलाय, खालीलपैकी कोणत्या गटात कमीत कमी मूळ संख्या आहे. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचा लगेच मी काय करतो, एक डाऊट क्लिअर करतो. आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जातो त्या आणि स्वतःने पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर मूळ संख्या असे म्हणतात. मग 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहे तर 25. त्यांची बेरीज किती आहे 1060 आहे. आणि मग 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे तर 15 आहे. त्यांची बेरीज किती आहे तर 328 आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे तर 2 आहे, पण ती एकमेव कशी आहे सम आहे. बाकीच्या सर्व संख्या कशा आहेत तर विषम आहेत. लक्षात, असे छोटे मोठे प्रश्न तुमच्या तोंडीपाठ पाहिजे. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काही काहींची शंका असेल, सर आम्हाला अंकगणित किंवा गणित 100% पॅक करायचे किंवा 100% गणितामध्ये मार्क घ्यायचे, तर तुमच्या माहितीकार सांगतो, गणित विषय पॅक करण्यासाठी आता विषय निघलायचे तर सांगतोय, गणित विषय पॅक करण्यासाठी 2 चे पाढे, 11 चे पाढे, 21 चे पाढे तोंडीपाठ असणं गरजेचं आहे. वर्ग 30 पर्यंत, घनमूळ पण 30 पर्यंत, त्याच्यानंतर घनमूळ 30 पर्यंत किंवा 10 पर्यंत असलं तरी चालू, वर्गमूळ. लक्षात, घन 10 पर्यंत आणि वर्ग 30 पर्यंत पाठ असले तरी चालेल. त्याच्यानंतर कसोट्या आणि संख्या, या संपूर्ण गोष्टी तुमच्याजवळ काय पाहिजे, पाठ पाहिजे, न सांग म्हणजे डायरेक्ट कायम आपल्या जवळच पाहिजे, तरच आपण काय करतो गणितामध्ये 100% मार्क घेतो. आणि बेरीज वजाबाकी गुणाकार क्रिया व्यवस्थित समजल्या पाहिजे. तर चला आपण वेळ आहे त्याचा एक रिव्हिजन घेऊया. रिव्हिजन म्हणजे कशी विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला नैसर्गिक संख्या विचारतात. काय विचारतात, नैसर्गिक संख्या म्हणजे संख्याज्ञान विचारतात. उदाहरण संख्याज्ञान म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांची सुरुवात 1 2 3 4 5 6 अनंत पर्यंत असते त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या किंवा गणनावाचक संख्या असे म्हणतात. मोज संख्या का म्हणतात तर त्या आपण दैनंदिन जीवनामध्ये त्यांचा व्यवहारामध्ये मोजण्यासाठी वापर करतो, म्हणून त्यांना मोज संख्या असे म्हणतात. आणि गणनावाचक संख्या म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी बसले 1 2 3 4 म्हणजेच मी काय केली गणना केली, म्हणजेच काय केली गणना केली, मोजले म्या 1 2 3 4 म्हणजेच मी काय केली गणना, म्हणून त्या नैसर्गिक संख्यांना काय म्हणतात गणनावाचक संख्या असे म्हणतात. मग नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती येते तर कोणती येते 1 येते. कोणती येते 1. 0 ही नैसर्गिक संख्या आहे का तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही. तर लक्षात. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारली तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, म्हणजेच काय अनंत आहे. लक्षात. आणि त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही क्रिया केल्या तर कोणती संख्या भेटते, नैसर्गिक संख्याच मिळते. लक्षात. त्याच्यानंतरचा आपण पुढील मुद्दा बघू, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते, 0 1 2 3 4 5 6 अनंत पर्यंत. आता मी नैसर्गिक संख्येची सुरुवात पूर्ण संख्या 1 पासून आणि पूर्ण संख्येची सुरुवात पूर्ण होते 0 पासून होते. 0 1 2 3 4 5 अनंत पर्यंत असतात त्या सर्व संख्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या असे म्हणतात. बस एवढं ध्यान ठेवायचं. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांची सुरुवात म्हणजे ज्या संख्या धन ऋण आणि मध्यावरती 0 असतो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर पूर्णांक संख्या असे म्हणतात. मग आता धन मध्ये सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही आणि ऋण मध्ये
सर्वात लहान संख्या म्हणजे चाल लक्षात सर्वात लहान संख्या सांगता येत नाही, म्हणजे या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा आपण पुढील मुद्दा बघूया. पुढील मुद्दा कोणता? तर समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? संख्येच्या एकक स्थानी. संख्येच्या एकक स्थानी म्हणजे काय? संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असेल तर त्या सर्व संख्यांना काय म्हणतात? तर समसंख्या असे म्हणतात. माता त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असेल तर त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आलं लक्षात? त्याच्यानंतरचा पुढील मुद्दा विषम संख्या झाल्यानंतर कोणता? मूळ संख्या, जो आपण आता बघतोय. मूळ संख्या म्हणजेच काय? ज्या संख्येला 1 ने आणि स्वतःने पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. आता आपण बघितले, त्याच्यावर संपूर्ण मुद्दे बघितले. मग मूळ संख्या झाल्यानंतर त्याच्यावरच एक टॉपिक विचारला जातो, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? 1 सोडून आणि ज्या 25 मूळ संख्या सोडून जेवढ्या संख्या उरतात त्या सर्व संख्यांना काय म्हणतात? तर संयुक्त संख्या असे म्हणतात. मग 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? तर किती? 74 आहेत. किती आहे? 74. आणि 74 असून त्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती येते? तर 4 येते. आणि सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. लक्षात विद्यार्थी मित्रांनो? तर ह्या गोष्टी तुमच्या पाठाच्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर किती आहे? 8 जोड्या आहेत. मग त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, या संख्याने संपूर्ण. आता वेळ नाही आपल्याला उदाहरणाकडे जायचे, त्याच्यामुळे मी संपूर्ण सांगेल. त्याच्यानंतर कसोट्या, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची, 5 ची, 6 ची, या कसोट्या संपूर्ण पाठ पाहिजे. लक्षात? म्हणजे तरच तुम्ही गणितामध्ये काय पडतं? 100% मार्क घेऊ शकतात किंवा गणिताचे मास्टर माइंड बनू शकतात. चला, न वेळ घेता तुमचा मी जवळ 5-1 मिनिटं खाली विद्यार्थ्यांचं सॉरी. त्याच्यानंतर जाऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. आता काय सांगितलं? खालीलपैकी कोणत्या गटात कमीत कमी मूळ संख्या आहेत? आता विचार केला आपण ए नंबर पर्यायाचा विचार करूया. ए नंबर मध्ये 25 ते 35 मध्ये कोणत्या मूळ संख्या फक्त? तर 29 आणि 33. लक्षात? त्याच्यानंतर 40 सी नंबर पर्याय. 40 ते 55 मध्ये कोणची आहे? 41. त्याच्यानंतर 43, 47 आणि 53. लक्षात? त्याच्यानंतर बी नंबर पर्यायाचा आपण विचार करूया. बी नंबर मध्ये 17, 19 आणि 23. त्याच्यानंतर डी नंबर पर्याय. एक लक्ष. 11, 13, 17, 19, 19 नंतर 23 आणि 23 नंतर 29. या तुमच्या पाठच पाहिजे ना विद्यार्थी मित्रांनो? ह्या मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या तरच तुम्ही पर्यायानुसार उत्तर. आता आपण कमीत कमी कुठे दिसत आहे? तर कमीत कमी आपल्याला पहिला पर्याय दिसतोय कोणचा? ए नंबर. 25 ते 35 मध्ये फक्त किती येतात? 2च येतात. किती येतात? 2च. कोणकोणच्या? 29 आणि 33. लक्षात? मूळ संख्या मी तुम्हाला सांगितलं. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जातो आणि 1 ने पूर्ण भाग जातो त्या सर्व संख्यांना काय म्हणतात? तर मूळ संख्या असे म्हणतात. समजलं? चला, प्रश्न छोटा आहे, जास्त लोड घ्यायचं नाही. आता तुमच्यासाठी पुढील प्रश्न देतो आणि ह्या प्रश्नासाठी 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. सुटला तर चांगलीच गोष्ट आहे, काय अडचण नाही. तर संपूर्ण विद्यार्थी हुशारच आहे आपले, काय अडचण नाही. प्रत्येक जण कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतील. तर चला, तुमच्यासाठी 20 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. चला, तर 10-20 सेकंदामध्ये प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलाच असेल तर इकडे लक्ष द्या. आता प्रश्न काय विचारला? 42 नंबर. चौरसा एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या, बरोबर आहे, आयताची रुंदी. आता आयताची रुंदी किती दिली आहे? 9 सेंटीमीटर आहे. जर चौरसाची एक बाजू, काय विचारलं? चौरसाची एक बाजू 15 सेंटीमीटर आहे तर आयताची लांबी किती? म्हणजे आपल्याला काय काढायची? आयताची लांबी काढायची. आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आपण काय करूया? एक चौरस काढून घेऊ. काय काढूया? चौरस. एक लक्ष, या झाला तुमचा चौरस. ठीक आहे, थोडा वेगळ्या पेनचा वापर करूया. हा, चौरसाची एक बाजू, बरोबर आहे, एक बाजू किती दिलेली आहे? 15 सेंटीमीटर. एक बाजू 15 सेंटीमीटर. ही पण किती राहील मग? 15 सेंटीमीटर.
बरोबर आहे, चौरस. चौरस बरोबर. आता या चौरसाचं आपल्याला काय काढायचंय, क्षेत्रफळ काढायचं. मग आता सांगा मला, चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण सूत्र काय वापरणार, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग करणार, किंवा आपण 15 बरोबर गुणिले 15. मला सांगा आता 15 गुणिले 15 किती विद्यार्थी मित्रांनो, तर 225. 225 काय येईल, चौरस मीटर. आलं लक्षात. हे निघलं आपलं कोणतं क्षेत्रफळ, तर चौरसचं क्षेत्रफळ. पण इकडे आपल्याला एक मुद्दा दिलाय, आयताची रुंदी काय दिली, आयताची रुंदी किती दिलेली आहे, 9 सेंटीमीटर. किती दिलेली आहे, आयताची रुंदी 9 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आयताची रुंदी आपण आयत काढून घेऊया. ठीक आहे, इकडे एक आयत काढून घेऊ असा. ठीक आहे, या पद्धतीने आयत काढला. याची एक रुंदी किती आहे, 9 सेंटीमीटर. या काय झाला, आयत. समजतंय विद्यार्थी मित्रांनो, एकदम स्टेप बाय स्टेप सांगतोय, टेन्शन घेऊ नका, जसं प्रश्नामध्ये आहे तसं सांगतोय. ठीक आहे, आयताची बाजू किती, रुंदी दिलेली किती दिलेली आहे, 9 सेंटीमीटर. आलं लक्षात. आता 9 सेंटीमीटर आपण कशाचं क्षेत्रफळ काढून घेतलं, तर चौरसाचं. बरोबर आहे, चौरस क्षेत्रफळ. याला एक काय करायची, शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. आता किती आलंय क्षेत्रफळ आपलं, तर 225. 225 भागिले किती, 9 सेंटीमीटर काय दिली आपल्याला, आयताची रुंदी. ती भागिले करायची. भागिले केल्यानंतर चला द्या एक लक्ष, भाग. आता भाग द्यायचा. बरोबर आहे, 9ने कितीला भाग द्यायचा आहे, 225 ला. मग आता 9 1 9, 9 1 9, 9 2 18. किती आले, 9 2 18. मला सांगा 22 मधून 18 गेले किती उरतात, 4 उरतात. 45 तयार झाले. 9च्या पाड्यात 45 किती नंबरला येतात, तर 9च्या पाड्यात 45 5 नंबरला येतात. किती नंबरला, 5. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, 25 सेंटीमीटर. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर किती उत्तर आलं, 25 सेंटीमीटर. म्हणजे आयताची लांबी किती आली, 25 सेंटीमीटर. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती, तर डी नंबर आपला काय आलाय, तर योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. लक्षात. ह्या पद्धतीने व्यवस्थित उदाहरण सोडवलं म्हणजे उदाहरणात काय दिलेले. आता एक सांग, काही काही विद्यार्थ्यांना अडचण येत असेल, सर आम्हाला काही गणितच कळत नाही काय आले, पण गणित स्टेप बाय स्टेप सोडवा. काय करा, गणितात जे मुद्दे दिले त्या स्टेप बाय स्टेप नुसार सोडवलं तर 100% तुमचं उत्तर निघतंय. पण त्याआधी शिकण्याआधी तुम्हाला संपूर्ण संकल्पना क्लिअर पाहिजे, तेव्हाच ते उत्तर काही तुम्हाला सोडवते. चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तुम्हाला वाटत असेल एक स्क्रीनशॉट मारून घेत चला. म्हणजे काय, तर तुम्हाला हे भविष्यामध्ये कोणताही प्रश्न आला किंवा नंतर तुम्हाला सोडवायची पडली परत व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार. लक्षात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्नासाठी मी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला आता आपल्याला प्रश्न काय विचारला 43 नंबरचा नीट समजून घ्या. 17,05,907 ही संख्या अंकात कशी लिहा. शॉर्ट ट्रिक्स बघा सांगतो विद्यार्थ्यांनी, एकदम शॉर्ट ट्रिक्स. शेवटचे अंक बघायचे, पहिले अंक कधीच बघायचे नाही. जेव्हा मोठी संख्या दिली तेव्हा पहिले अंक कधीच बघायचे नाही, आणि या प्रश्नाला तर कधीच पहिले अंक बघायचे नाही. शेवट काय दिलाय, 7 दिलेला आहे. मग सगळीकडे तुम्हाला ए बी सी आणि डी पर्यंत 7 दिसतोय. ओके, विषय सोडून द्या. त्यानंतर काय सांगितलं, 907. आता 907 कुठं कुठं दिसतोय, तर इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता 907 दिसतोय 907 आता इकडे 907 दिसतोय का, म्हणजे या पर्यायाकडे जा. म्हणजे आता तुम्हाला फक्त किती पर्यायाचा विचार करायचा आहे, 3 पर्यायाचा विचार करायचा आहे. आता इकडून वाचा 5,907. आता आपण 5,000 बरोबर आहे. आता एक लक्ष द्या, 5,907 कसे काढणार आहे, तर 5,907 ह्या पद्धतीने आपण काय करणार आहे, काढणार. मग अशा पद्धतीने 4 शेवटचे अंक कोणते दिसत आहे. आता ह्या अंकाचा विचार केला तिकडे काय दिसतंय, डायरेक्ट 50 दिसत आहे. ओके, मग आता बी नंबर पर्यायाचा नीट विचार करा बरं. बी नंबर काय दिसत आहे, इकडे 5 लाख दिसत आहे, इकडे डायरेक्ट
50 म्हणजे इकडे काय आलंय 5907 बरोबर आहे 907 बरोबर आहे. या पर्याय म्हणजे आपला बरोबर येईल का? तरी आपण विचार करूया. पुढे काय विचारलं आपल्याला 17,05,000. आता 17 लक्ष हो 17 लक्ष आहे का? हो आहे. म्हणजेच आपला ह्यो पर्याय येणार नाही, ह्यो पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक कोणता येईल? तर सी नंबर हे काय येईल आपलं योग्य पर्याय क्रमांक येईल. लक्षात ह्या पद्धतीने काय करायचे असतात ही उदाहरणं सोडवायचे असतात. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. किती नंबर? 44 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न नीट वाचून घ्या आणि नीट समजून घ्या. तर चला द्या एक लक्ष विद्यार्थी मित्रांनो. आता हा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा तर आपण कसा सोडवणार तर इकडे लक्ष द्या. देख लक्ष. मग आता काय विचारला 44 नंबरचा प्रश्न? 15 वयांच्या बदल्यामध्ये 45 पेन येतात. जर एका पेनची किंमत 3 रुपये असेल तर 5 वह्या आणि 7 पेनांची किंमत किती रुपये होईल? लक्षात 7 पेनांची किंमत व 5 वह्यांची किंमत किती रुपये होईल? आता चला इकडे जाऊ आपण प्रश्नाकडे. आता आपल्याला एका पेनची किंमत किती रुपये दिली आहे? तर 3 रुपये दिली. किती रुपये? 3 रुपये. लक्षात. तर 45 पेनांची किंमत किती आपल्याला काढावं लागेल. म्हणजेच एका पेनची किंमत लक्षात किंमत 3 रुपये बरोबर. एका पेनची किंमत किती? 3 रुपये. तर 45 बरोबर आहे. 45 पेनांची बरोबर आहे नांची किंमत बरोबर आहे. आता एक लक्ष द्या. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? आता इकडे गुणाकार करावा लागेल. कोणाचा? 45 गुणिले 3 चा करावा लागेल बरोबर आहे. 45 गुणिले 3 चा गुणाकार. तर इकडे लक्ष द्या. आता आपण इकडे गुणाकार करून घेऊ बरोबर आहे. मग आता 45 एक लक्ष द्या. 45 गुणिले किती? 3. आता 45 गुणिले 3 केलं तर इकडे तुम्ही लक्ष द्या. 45 गुणिले 3 चा गुणाकार कसा करायचा तर इकडे लक्ष द्या. मग आता 5 1 5 5 2 10 5 3 15 किती आले? 15. एक गेला कॅरी म्हणजे अच्छा. मग 4 1 4 14 4 3 12 12 ने 13 म्हणजेच किती आले रे? अरे किती आले? 135. किती आले? 135. लक्षात. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो एका पेनची किंमत 3 रुपये तर 45 पेनांची बरोबर किंमत किती येणार? तर 135. आलं 135. आता आपल्याकडे काय करावं लागेल? 135 बरोबर आहे. 135 भागिले वया किती दिलेल्या आहे? तर वह्यांच्या बदल्यात बरोबर आहे. मग आता एक लक्ष द्या. 135 सॉरी 135 भागिले 15. आता मला सांगा 135 भागिले 15 केलं आपण ठीक आहे. मग आता 15 1 15. आता आपण परत भाग देतो 15 नाही. मग 15च्या पाड्यामध्ये 135 किती नंबरला येतात? 15 9 किती येतात? 135. म्हणजेच मला सांगा एक काय रे 9 रुपयाला एक वही पडत. किती रुपयाला? 9 रुपयाला. 9 रुपयाला एक वही बरोबर. वह्यांची किंमत करतो वाटलं असतं. वह्यांची किंमत बरोबर आहे. 9 रुपयाला एक वह्यांची किंमत पडेल. तर चला इकडे लक्ष द्या. आता पुढे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. आता 5 वह्या किती वह्या? किती वह्या? 5 वह्या. आता 5 वह्यांना किती रुपयाला एक वही पडती? 9 रुपयाला. मग 5 गुणिले 9 किती? 45 रुपये. किती आले? 45 रुपये. आलं लक्षात. आता पुढं चालू विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे. पुढं
आता आपल्याकडे काय दिले 5 संपले 5 वया. आता 7 पेन. किती पेन? 7 पेन. बरोबर 7 गुणिले पेनाची किंमत ऑलरेडी आपल्याला दिली. किती रुपये? 3 रुपये. बरोबर आहे. मग 7 1 7 7 3 21. किती आले? 21 रुपये. आता मला सांगा इकडे वयांची किंमत 45 आणि पेनांची किंमत 21 रुपये. याची काय करू आपण? बेरीज करूया. 45 प्लस 21. मला सांगा 45 आणि 21. 45 आणि 21 किती होत आहे? 66 रुपये. किती रुपये होत आहे? 66 रुपये. लक्षात. म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक कोणता आला? बी नंबर योग्य उत्तर आलं आहे. या पद्धतीने सोडवलं स्टेप बाय स्टेप. लक्षात. तर उत्तर तुमचं पुढे जाणार नाही. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न तुमच्यासाठी दिलाय विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपा प्रश्न आहे. व्यवस्थित सोडवा. यासाठी मी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. चला आता प्रश्न आपण वाचून घेऊया. प्रश्न आपल्याला काय दिलाय? 45 नंबरचा. सुबोध बरोबर आहे जोशी आणि मंदार कुलकर्णी 5:45. किती रे? 5:45 वाजता. 5:45 म्हणजेच किती? 5:45. 5:45 वाजता सांताक्रूज विमानतळावर पोहोचले. परंतु तब्बल 5:30 तासानंतर 5:30 तासानंतर म्हणजे 5:30 बरोबर आहे विमानाने उड्डाण झाले. विमानाचे उड्डाण झाले म्हणजेच किती वाजता विमान उडाले? किती वाजता विमान उडाले हे काढायचे. अधिक लक्ष दे. 5:45 काय? 5:45. आता 5:45 म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो? 5 वाजून किती? 5:45. लक्षात. आणि त्याच्यानंतर 5:30 म्हणजेच किती? 5:30. लक्षात. 5:30 यांची काय करायची? बेरीज करायची. लक्षात. 5 5 5 आणि 3 7. लक्षात. 5 आणि 5 10. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. हे काय केले? 60 मिनिटाच्या वर गेलेले. काय गेलेले? 45 मिनिटं दिलेले. बरोबर आहे. आता हे 45 मिनिटं आपल्याला काय करायचे? दिवस आणायचे. बरोबर. दिवस म्हणजे इकडे 60 मिनिटं म्हणजे याच्यातून काय करा? 60 वजा करा. काय करा? 60 वजा करा आणि 1 तास. बरोबर आहे. 1 तास आपण इकडे ऍड करू. बरोबर आहे. याच्यातून 75 मधून 60 गेले. बरोबर आहे. 75 मधून 60 गेले तर किती राहत आहे? 15 राहत आहे. किती राहत आहे? 15. आणि याच्यामध्ये 1 तास मिळवा. 10 मध्ये 1 तास मिळवा तर किती होत आहे तुमचे? तर 10 आणि 1 11. किती होत आहे? 11 होत आहे. म्हणजेच तुमचे 11 वाजून 15 मिनिटे. काय? 11 वाजून 15 मिनिटाने किती वाजता विमान उडेल? तर किती? 11 वाजून 15 मिनिटांनी विमान उडेल. आता इकडे पर्यायांमध्ये नीट बघितलं तर 11ला आपण काय म्हणतो? 11:15. पण 11:15 म्हणजे दुपारच्या पूर्वी. बरोबर आहे. इकडे काय सांगितलं? दुपारपूर्वी 10:15 वाजता नाही. दुपार नंतर 12:15 नाही. दुपारपूर्वी. बरोबर आहे. दुपारपूर्वी 11:30 वाजता नाही. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक कोणता येईल? डी नंबर येईल. काय? दुपारपूर्वी 11:15 वाजता. किती वाजता? 11:15 तुमचं विमान उडालेलं असेल. समजलं? या पद्धतीने सोडवलं तर उत्तर तुमचं पुढंच जाणार नाही. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. तर 20 सेकंदामध्ये उत्तर सोडून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला आता प्रश्न काय दिला नीट आपण समजून घेऊया.
46 नंबरचा प्रश्न आहे. करणने दरमहा 1 रुपयास 5 पैसे या दराने 800 रुपये दशादशे 5 वर्षासाठी कर्जावर घेतले तर एकूण किती रक्कम परत करावी लागेल. आता एकूण परत रक्कम करावी लागेल हे प्रकरण मी भरपूर वेळ शिकवलेलं आहे. आता मला सांग, इकडे लक्ष द्या. तर 1 रुपया किती रुपये आहे? 1 रुपया बरोबर. किती पैसे? 5 पैसे बरोबर आहे. 5 पैसे तर 100 रुपये बरोबर आहे. 100 रुपयास बरोबर आहे. 100 रुपयास किती रुपये? 5 रुपये बरोबर. 5 रुपये दरमहा म्हणजे बरोबर आहे. म्हणजे दरमहा म्हणजे किती रुपये येतील रे? तर 100 रुपये येतील. किती रुपये? 100 रुपये. 100 रुपयास एका बरोबर एका वर्षासाठी बरोबर वर्षांसाठी किती रुपये? 60 रुपये बरोबर. एका वर्षाचे किती होतील आपले? तर 60 रुपये प्रमाणे बरोबर आहे. एक मुद्दा क्लिअर झाला बरोबर आहे. म्हणजेच 1 रुपया 5 पैसे तर 100 रुपयास 5 रुपये दरमहा म्हणजे किती? एका महिन्यात बरोबर आहे. म्हणजे 100 रुपयास एका वर्षासाठी किती रुपये होतील? तर तुमचे 60 रुपये होतील. हे समजलं? ओके. त्याच्यानंतर आता पुढं चला द्या एक लक्ष. आता आपल्याला एकूण रक्कम किती दिलेली आहे? 800 रुपये बरोबर आहे. एकूण रक्कम किती आहे? 800 रुपये गुणिले किती वर्षासाठी दिलेले? 5 वर्षासाठी बरोबर आहे. आणि इकडून आपल्याला 60 काय भेटले? वर्षासाठी भेटले बरोबर आहे. 60 रुपये ही 60. आता मला सांगा, दशादश आपण काढण्यासाठी भागिले किती करत असतो? 100. लक्षात. मग आता भागिले 100 घेतलं विद्यार्थी मित्रांनो. मला सांगा तिकडे काय करायचंय तुम्हाला? तर भाग द्यायचा आहे. काय करायचा? भाग. आता भाग देणं एकदम सोपं आहे. 0 कटले. मग आता मला सांगा तुमच्या जवळ काय राहिलंय? 8 गुणिले 5 गुणिले 60 बरोबर किती? आता याचं बरोबर उत्तर काढायचंय. आता यांचा गुणाकार तुम्हाला जमत नसेल तर काय करा? गुणाकार करून घ्या. आता मी सांगतो 5 8 40 बरोबर आहे. 5 8 40 4 1 4 4 4 3 12 4 4 16 4 25 4 सगळं 24 किती झाले? 24 झाले. आणि किती शून्य? 40 चा 1 आणि 60 चा 1 किती झाले? 2 शून्य म्हणजे रुपये. काय येईल तुमचं? व्याज. काय येईल? व्याज होईल. काय होईल? 2400 रुपये तुमचं काय होईल? व्याज येईल बरोबर आहे. येईल किंवा होईल. लक्षात. हे झालं तुमचं व्याज. लक्षात. मग मला सांगा आता एकूण आपल्याला रक्कम किती दिलेली होती? तर रक्कम चला द्या एक लक्ष. एकूण रक्कम किती? 800 रुपये. एकूण आपल्याला व्याज किती भेटलं? 2400 रुपये. मग ते 2400 प्लस एकूण उधारात रक्कम किती दिलेली? 800 रुपये. मला सांगा 2400 आणि 800 किती? तर 3200 रुपये होतात. किती रुपये? 3200 रुपये. लक्षात. हे 3200 रुपये परत करावे लागतील. 3200 रुपये काय परत करावे लागतील. लक्षात. किती रुपये परत करावे लागतील? तर 3200 रुपये काय करावे लागतील? आपल्याला परत करावे लागतील. म्हणजेच योग्य पर्याय कोणचा आला? सी नंबर हे काय आला? आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं? उदाहरण सोडावा लागतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. अरे ब्लँक का झालं? किती नंबरचा प्रश्न चालू होता आपला? 46 नंतर 47 यायला पाहिजे ना. ठीक आहे. 47 नंबरचा प्रश्न ब्लँक का झाला? आला. ओके. ब्लँक असं मला वाटलं होतं. कधी कधी होतो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ मी देतो. व्यवस्थित प्रश्न बघा, वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा.
चला द्या एक लक्ष. 47 नंबरचा प्रश्न. एक वस्तू 15% नफा घेऊन विकली असता 180 रुपये नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्या वस्तूची काय विचारली? खरेदी किंमत. आता 15 रुपये बरोबर आहे. 15 रुपये नफा होतो तेव्हा 100 रुपये खरेदी असते. लक्षात काय असते? 100 रुपये खरेदी. म्हणजेच आपल्याला एक वाक्य लिहून घ्यावं लागेल. 15 रुपये किती? 15 रुपये बरोबर. 15 रुपये नफा काय रे? नफा होतो तेव्हा 100 रुपये किती? 100 रुपये. 100 रुपये खरेदी बरोबर आहे. खरेदी असते बरोबर आहे. असते. तर ठीक आहे. तर एक लक्ष दे. तर 180 बरोबर आहे. 180 रुपये नफा काय? नफा होतो तेव्हा खरेदी काय? खरेदी किती रुपये असा प्रश्न आपण विचारला. तर खरेदी किती रुपये? अधिक लक्ष द्या. थोडं लॉंग स्टेप मध्ये राहील तुम्हाला. लॉंग म्हणजे काय? लिहिण्यासाठी वेळ लागतोय, पण प्रश्न एकदम शॉर्ट फिक्स पद्धती. हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय. तर अधिक लक्ष द्या. लक्षात अधिक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण काय मानणार? 100 मानणार. काय मानणार? 100 मानले. 100 गुणिले 180 रुपये काय होतोय? नफा होतोय. 180 काय होतोय? नफा भागिले 15% काय दिले? 15%. चला तर मग आपण काय करूया? भाग देऊया. अधिक लक्ष द्या. आता भाग देण्यासाठी आपण कसोटी कोणची बसणार? कसोट्या पाठ असणं गरजेचं बरोबर आहे. तुम्ही 15 न देऊ शकतात, 5 न पण देऊ शकतात, पण आपण इकडे भाग काय करू? 3 न देऊ. 3 5 15, 3 सक 18, 0 जशाला तसा. लक्षात? माता पुढं काय राहिलं? परत भाग देऊ. थोडं पेनचा वेगळा वापर करतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. लक्षात? 5 1 5, 5 1 5 किती उरले? 1 उरला. 5 2 10. तर राहिलेल्या गोष्टी आपल्याजवळ शिल्लक लिहून घेऊ. तर आपल्याजवळ काय राहिलं? 100 गुणिले 12. आता मला सांगा 100 गुणिले 12 केलं तर किती उत्तर येणार तुमचं विद्यार्थी मित्रांनो? तर 1200. किती येणार आहे? 1200 रुपये खरेदी काय येणार आहे? खरेदी असेल. ठीक आहे. 1200 रुपये काय असेल तुमची खरेदी असेल. समजलं विद्यार्थी मित्रांनो? या पद्धतीने काय करावं लागतं? उदाहरण सोडावा लागतं. ठीक आहे. समजले असेल तर जायचं पुढं. चला समजलं असेल तर जाऊया आपण पुढे. ठीक आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी देतो 20 सेकंदाचा टाइम. तर चला तुमचा टायमिंग संपलेला आहे. तरी लक्ष द्या. आता प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घेऊया. काय करूया? प्रश्न वाचून घेऊया. चला एक लक्ष द्या. सुशांत फुटेगावने ताशी 60 किलोमीटर वेगाने 2.5 तास आता हे सोडू आपण. 2.5 तास प्रवास केला. त्यानंतर सायकलीने ताशी 30 किलोमीटर याप्रमाणे 1.5 तास प्रवास केला आणि त्यानंतर ताशी 40 किलोमीटर याप्रमाणे 1.5 तास प्रवास केला, तर त्याने पाडलेले एकूण अंतर किती? म्हणजे त्याने कापलेले अंतर किती असा प्रश्न. ओके. चला आता तिकडे लक्ष द्या. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. काय करू? स्टेप बाय. आता तो 60 किलोमीटर किती? 2.5 तास म्हणजेच काय? 60 गुणिले 2.5 तास म्हणजेच किती? 2.1/2. आता 2.1/2 लक्षात? हे झाले आपले 2.5 तास.
आता या पूर्णिकता अपूर्णांकाचे रूपांतर कशात करणार तुम्ही, तर इकडे लक्ष द्या. तर ते व्यवहार्य अपूर्णांकात हे मी तुम्हाला शिकवलेले. मग शॉर्ट ट्रिक्स पद्धत मी तुम्हाला सांगतो. मी 60 जशाल तसे गुणिले. आता या दोघांचा काय करणार तुम्ही, 2 गुणिले 2 काय करणार, गुणाकार करणार आणि एक काय करणार, प्लस करणार. मग आता मला सांगा 2 गुणिले 2 किती, 4. 4 मध्ये 1 मिळवला की झाले 5. किती झाले 5 आणि 5 छेद हे 2 जशाला तसे खाली. लक्षात. मग आता आपण काय करूया, भाग देऊया. काय करूया, भाग देऊया. माझे लक्ष द्या. बे एक बे, बे त्रिक 6 आणि 0 जशाला तसा. आता आपल्याजवळ राहिलंच काय, तर इकडे लक्ष द्या. राहिलं काय, तर राहिलं काय 30 गुणिले 5. आता 30 गुणिले 5 किती रे विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा. आता 30 गुणिले 5 किती, तर 30 गुणिले 5 एक 5 5 त्रिक 15 आणि 15 ने काय 0 म्हणजे किती किलोमीटर, 150 किलोमीटर. आलं पहिला टाइम. त्यानंतर सायकलिंग, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय काढायचा, सायकलिंगचा टायमिंग काढायचा. चला मग सायकल, बरोबर आहे. सायकल दीड किती सांगितलंय, दीड किती सांगितलंय, 1.5 तास. किती सांगितलं सायकलीचा, 1.5 तास. आता 1.5 तास दिलाय, सायकलीचा किती दिलाय, तर 1.5 तास दिलाय. द्या एक लक्ष. मग आता 30 बरोबर गुणिले 1.5 तास म्हणजेच किती सांगा विद्यार्थी, 1.5 तास म्हणजेच किती, 3 काय 3/2. आता 3/2 ने आपल्याला काय करावं लागेल, 30 ने भागावं लागेल, बरोबर आहे. आता आपण काय करूया, भाग देऊया. ठीक आहे. मग आता बे एक बे, बे एक बे, बरोबर आहे. एक उरला, बे 5 10. आता आपल्याजवळ शिल्लक काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो, 15 गुणिले 3. आता 15 गुणिले 3 म्हणजेच किती, 15 एक 15, 15 गुणिले 30, 15 त्रिक किती होतात, तर 45. किती होतात, 45. म्हणजे सायकलीवरचा प्रवास किती झाला त्याचा, 45 किलोमीटर. लक्षात, किती झाला 45 किलोमीटर. आता पुढे आपल्याला काय दिलं नीट लक्षात घ्या. तर आपल्याकडं 40. आता पुढलं बघा, 40 किलोमीटर किती किलोमीटर प्रमाणे, बरोबर आहे. प्रमाणे पाऊण तास प्रवास. आता पाऊण तासाचा प्रवास म्हणजे किती किलोमीटर विद्यार्थ्यांचं हे सोपं आहे. किती, 30 किलोमीटर. किती येईल, 30 किलोमीटर. आता आपल्याला संपूर्ण भेटले. किती भेटला, 150 किलोमीटर सायकलीवरला. त्याच्यानंतर किती 45 आणि त्याच्यानंतर 40 किलोमीटर भेटता किती प्रमाणे सव्वा तास आणि सॉरी पाऊण तासाचा किती भेटला, 30 किलोमीटर. आता यांची आपण संपूर्ण यांची काय करणार, तर बेरीज करणार. काय करणार, बेरीज करून घेऊ. मग आता 150 प्लस 45 प्लस 30. आता यांची बेरीज केल्यावर किती येते, 225. किती येते, 225 किलोमीटर. आता कोणचा पर्याय योग्य बरोबर आहे बघा बरं, 225. तर सी नंबर पर्याय आपला काय येतोय, बरोबर येत आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचे असते. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. ठीक आहे, चला 20 सेकंदामध्ये हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. तर चला आता प्रश्न काय दिलाय 49 नंबरचा आपण वाचून घेऊया व्यवस्थित. तर आपल्याला प्रश्न काय दिलाय तो व्यवस्थित वाचून घेऊया. 20 प्लस 20 चे 20% हे 96 चे किती टक्के होईल. ओके होते. आता जसा प्रश्न तसा लिहू. 20
प्लस 20 गुणिले गुणिले का 7 आला त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल गुणिले 20 बरोबर भागिले टक्के म्हणजे किती 100 आलं लक्षात मग आता हेचा अर्थ काय होतो बरोबर काय होतो हेचा अर्थ बरोबर 96 चे बरोबर आहे 96 चे काय विचारलं त्यांना 96 चे बरोबर आहे 96 चे आपण 96 चे करू बरोबर ठीक आहे 96 चे 4 म्हणजे गुणाकार टक्के म्हणजे किती गुणिले 100 आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो आता यांची आपण इकडे क्रिया करून घेऊ ठीक आहे यांची आपण क्रिया करून घेऊया आता नियमाने 0 काटला 0 काटला 0 काटला 0 काटला आता तुमचं शिल्लक काय राहिलं 20 अधिक 2 गुणिले 2 आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम इकडे काय होईल तर गुणाकार होईल बरोबर आहे गुणाकार झाला म्हणजेच 2 गुणिले 2 किती तर 4 आले किती आले 4 त्याच्यामध्ये प्लस किती करायचे 20 म्हणजे टोटल किती आले यांचे तर 24 झाले किती झाले 24 आलं लक्षात 24 झाले आता 24च्या पुढे आपलं काय राहिले समीकरण 96 बरोबर आहे 96 गुणिले किती 100 बरोबर आहे 96 गुणिले किती 100 आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण भेटले आपल्याला बरोबर आहे आता या 24चा छेद 1 माना किंवा नाही तर मानू नका तर याच्यामध्ये आता एक निरीक्षण केलं तुम्ही बरोबर आहे चे टक्के आता हे आपण काय करायला पाहिजे होता चे किती टक्के म्हणजे एक्स मानायला पाहिजे होता पण असू द्या तरी मी तुम्हाला सांगतो या पद्धतीने मांडणी केली तर काय करा या 24 ला काय करा 24 गुणिले 100 करा आणि भागिले किती करा 96 करा लक्षात तर चला द्या एक लक्ष ते उदाहरण आपण सोडूया आता इकडं कोणत्या संख्येने भाग जाईल बरं या संख्येला सांगा बरं मला तर आता 24 ना बरोबर आहे 24 एक 24 24 चोक 96 बरोबर आहे 24च्या कडे 96 4 नंबर लिहितो बरोबर आहे मग आता पुढे आपण भाग देऊया ठीक आहे पेनचा वेगळा वापर केल्यानंतर तुमच्या लक्ष द्या 4 एक 4 4 एक 4 4 दून 8 किती उरले 2 उरले 20 तयार झाले 4 पंच 20 म्हणजेच मला सांगा किती टक्के आले विद्यार्थी मित्रांनो तर 25% आले किती आले 25% योग्य पर्याय क्रमांक आपला किती आला तर बी नंबर हा योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे लक्षात तर चला जाऊया आपण आता पुढील प्रश्नाकडे चला तर हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंद देतो 20 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तर चला आपल्याला प्रश्न काय दिलाय तो नीट आपण समजून घेऊया 2 संख्यांचा मसाविसा आहे त्यातील एक संख्या 42 असून लसावी किती आहे 210 असल्यास दुसरी संख्या कोणती असेल आता हे प्रकरण मी तुम्हाला शिकवेल पण एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगतो आता पहिली संख्या आणि दुसरी संख्या बरोबर आहे आपण पहिली संख्या x मांडली काय मानली x गुणिले दुसरी संख्या काय मानली 2x बरोबर मसावी बरोबर आहे मसावी गुणिले लसावी हे सूत्र तुमचं काय पाहिजे पाठ पाहिजे लक्षात चला मग आता आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं ज्या गोष्टी दिल्या त्या मांडून घेऊ याच्यामध्ये एक संख्या कोणती तरी म्हणजे आपल्याला काय दिली आहे एक संख्या दिलेली म्हणजे आपण पहिली संख्या काय करू x मानू काय म्हणू 1x बरोबर त्यानंतर म्हणजे एक संख्या आपण मानली ही 42 किती मांडली 42x बरोबर आहे x मांडा किंवा नता मांडू लक्षात 42 मांडली नुसती 42 मांडली ओके त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर मसावी किती दिलाय 6 किती दिलाय 6 गुणिले त्याच्यानंतर लसावी किती दिलाय 210 लक्षात 210 मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ही संख्या बरोबर आहे ही संख्या तिकडे जाईल बरोबर x फक्त इकडे काय राहील x
बरोबर आहे. बरोबर 6 गुणिले 210 बरोबर 6 गुणिले 210 इकडं भागिले किती आले 42 आलं लक्षात. मग आता भागिले 42 आलं. आता आपण काय करूया भाग देऊया. ठीक आहे. मग आता 6 एक 6 6च्या पाड्यात 42 किती नंबरला येतात 7 नंबरला. मग आता 7च्या पाड्यामध्ये 21 किती नंबरला येतात तर किती नंबरला येतात विद्यार्थ्यांनो 7 एक 7 7 2 14 7 त्रिक 21 आणि शून्याचा शाला तसाच म्हणजेच x बरोबर किती आले आपले 30 आले. म्हणजेच काय विचारलं होतं आपल्याला दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या कोणती आली 30 आली. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक किती आला सी आलेला आहे. आता दुसरी संख्या पहिली संख्या कोणची संख्या कुठं मांडली तरी काही अडचण नाही. लक्षात. या पद्धतीने काय करायचं होतं आपल्याला उदाहरण सोडवायचं होतं. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न सोडवण्यासाठी 20 सेकंदाचा वेळ तुम्हाला मी देतो. 20 सेकंदामध्ये उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. तर चला प्रश्न काय दिलाय तो आपण व्यवस्थित वाचून घेऊया. एका कामगाराचा पगार तासाला 30 रुपये 50 पैसे आहे. एका महिन्यात त्याने रोज 8 तास याप्रमाणे 25 दिवस काम केले असल्यास त्या महिन्याचा त्याचा पगार खालीलप्रमाणे कोणता किंवा खालीलपैकी कोणता. आता त्याचा पगार किती आहे 30.50 बरोबर आहे. किती तास काम करतोय रोज 8 तास बरोबर आहे. मग 30 गुणिले 30.50 गुणिले 8 म्हणजेच किती आले तुमचे 244.00 बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला याची काय काढायची एकूण रक्कम काढायची. काय काढायची एकूण रक्कम. त्याची एकूण रक्कम किती आली 244 रुपये बरोबर आहे 44. पण ही 244 किती दिवसांची आली तर 1 दिवसाची आली. किती 1 दिवस. किती दिवस फक्त 1 दिवसाची आहे. मग आपल्याला एकूण दिवस किती दिलेले तर 25 दिवस दिलेले. किती दिवस दिलेले 25 दिवस दिलेले. मग त्या 25 दिवसांचं बरोबर आहे 244 गुणिले 25 बरोबर आहे. 244 गुणिले किती 25 म्हणजेच 244 गुणिले 25 म्हणजे किती 6100 किती 6100 रुपये त्याला महिन्याला त्याचा पगार होईल. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती सी नंबर. आता काहीला गुणाकार जमला नसेल तर त्याने इकडे लक्ष द्या. मी गुणाकार कसा केला ते सांगतो. चला द्या एक लक्ष. 244 गुणिले 25 आता इकडे लक्ष द्या. सर्वांचं लक्ष इकडेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. काहीला गुणाकार जमत नाही. 5 चोक 20 बरोबर आहे 5 चोक 20 काय केलं 2 कॅरी गेले म्हणजे 2 हातचे गेले. मग 5 चोक 20 आणि 2 20 आणि 2 22 2 कॅरी गेले. 5 एक 5 5 2 10 आणि 2 12 एक संख्या संपली आपली 5. आता कितीने गुणायचं तर आता आपल्याला 2 ने गुणायचं. तर चला एक लक्ष द्या. मग आता इकडे आपण काय करतो गुणाकाराची खुली किंवा शून्य देतो. मग 2 1 2 2 2 4 2 3 6 2 चौक 8 2 चौक 8 2 1 2 2 2 4 3ची काय करणार आपण बेरीज. आता बेरीज करण्यासाठी इकडे लक्ष द्या. 0 शी 0 8 आणि 2 10 एक गेला आजच्या. मग 8 आणि 2 10 10 आणि 1 11 एक गेला हातच्या. मग 4 आणि 1 5 5 आणि 1 6 आलं लक्षात. या पद्धतीने आपला गुणाकार किती आला 6 लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला पुढील प्रश्न तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित सोडा. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे प्रश्न मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही सोडून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला
द्या एक लक्ष. 3/10 या अपूर्णांकाला खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने भागले असता भागाकार 5/6a. अधिक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो. तर काय विचारलं आपल्याला, 3/10 दिलेले, त्यानंतर गुणिले या छेद काय करा, उलटा करा, 6 वर न्या आणि काय करा, शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगते, 5 काय करा खाली आणा. त्यांना आपण काय करूया, भाग देऊया. भाग देण्यासाठी आपण काय करणार, इकडे आता सम संख्या दिसते 10 आणि 6 काय दिसते तुम्हाला सम, म्हणून आपण दोनाच्या पाड्यात 10 किती नंबरला येतो, 5 नंबरला, आणि 6 किती नंबरला येतो, 3 नंबरला. दिला भाग आपण, ओके. भाग द्यायचं समजलं, ओके. आता भाग देण्यासाठी समजलं असेल तर आपल्या जवळ आता शिल्लक काय राहिलं, 3 गुणिले 3, खाली काय राहिलं 5 गुणिले 5. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणिले 3 आणि 5 गुणिले 5 म्हणजे 3 गुणिले 3 किती 9 आणि 5 गुणिले 5 किती 25, म्हणजे 9/25. योग्य पर्याय क्रमांक कोणता आला आपला, बी नंबर हा योग्य उत्तर आलेला आहे. समजलं, ओके. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न काय दिला आहे, एका घनाकृतीची रुंदी 6 सेंटीमीटर असून लांबी रुंदीच्या 1.5 पट आहे व रुंदीच्या 1/3 पट आहे, तर त्या आकृतीचे घनफळ सांगा. त्या आकृतीचे काय विचारले, घनफळ विचारले. आता एक गोष्ट आपल्याला इकडे दिलेली, बरोबर आहे. आता आपल्याला रुंदी किती दिली आहे, 6 सेंटीमीटर. रुंदी किती दिली आहे, 6 सेंटीमीटर रुंदी दिली, बरोबर आहे, रुंदी. आता काय सांगितलं त्यांना, असून लांबी रुंदीच्या 1.5 पट आहे. 1.5 पट म्हणजेच किती रे, अजून 3 वाढ, बरोबर. 1.5 पट म्हणजेच किती होणार, तर 9, बरोबर आहे. 9 सेंटीमीटर लांबी, बरोबर. सॉरी, लांबी, ठीक आहे, लांबी. आता ते काय दिलं त्यांना, रुंदीच्या 2/3 पट आहे, कोण आहे, उंची. आता 2/3 पट म्हणजेच किती येणार आहे, 2 ने कमी होणार, बरोबर आहे. 2 ने कमी होणार म्हणजे 6 मध्ये किती राहिले, 4 सेंटीमीटर काय आली तुमची उंची आली, काय आली उंची. समजलं, संपूर्ण माहिती आपल्याला भेटली. आता संपूर्ण माहिती भेटल्यानंतर आता इकडे तुम्हाला प्रश्न काय काढायचा, आपल्याला घनफळ काढायचं. घनफळ काय म्हणजेच रुंदी गुणिले लांबी गुणिले उंची, आणि त्याच्यानंतर चला 6 गुणिले 9 गुणिले 4. आता यांचा गुणाकार केला तर 9 गुणिले 4, 9 चौक 36 गुणिले किती राहिले आपले 6. 6 गुणिले 36, 6 गुणिले 36 म्हणजे किती 216. 216 काय आलं तुमचं घनफळ, काय आलं घनफळ आलं, काय आलं घनफळ. समजलं, योग्य पर्याय क्रमांक किती, तर 1 नंबर तुमचा काय आला, योग्य पर्याय क्रमांक आलेला आहे. आलं लक्षात. या पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, उदाहरण सोडवायचं होतं. चला आता पुढील प्रश्न साठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सोपा आहे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजेल. तर चला प्रश्न काय दिलाय, 2 व 8 हे अंक वगळता उरलेले अंक एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी सम व विषम संख्या यामधील फरक कोणता. आता काय सांगितलं, 2 व 8 वगळतात म्हणजेच आपला 1 येईल, त्यानंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7 आणि 7 नंतर 9. हे अंक काय करायचे
एकदाच वापरायचे आणि मोठ्यात मोठी किती अंकी संख्या तर 5 अंकी. आता मोठ्यात मोठी बरोबर आहे, मोठ्यात मोठी सम संख्या बरोबर आहे, मोठ्यात मोठी समसंख्या. आता मोठ्यात मोठी समसंख्या आपण घेऊया 9 घेऊया. आता समसंख्या म्हणजे माहित असणं गरजेचं आहे. समसंख्या म्हणजे काय, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या अंक असतात, त्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आणि विषम संख्या म्हणजे काय, संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 4, 5, 7, 9 हे अंक असतात, त्या सर्व संख्यांना काय म्हणतात तर विषम संख्या असे म्हणतात. आपली एक लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 9 नंतर आपण 7 मोठ्यात मोठी करायची आहे, त्याच्यानंतर 6 नंतर 5 घेऊ आणि त्याच्यानंतर समसंख्या कोणची आपली शेवटची 4. ओके, ही झाली मोठ्यात मोठी. त्याच्यानंतर आता पुढे काय सांगितलं, विषम. काय सांगितलं, विषम. चला आता मोठ्यात मोठी बरोबर आहे, मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी विषम विषम संख्या. ठीक आहे, संख्या. आता मला सांग, मोठ्यात मोठी विषम आपण 9 घेतला, 7 घेतला, 6 घेतला, तर 5 घेतला आणि शेवट काय 3 घेतला. ठीक आहे, ही झाली आपली मोठ्यात मोठी 5 अंकी विषम संख्या. आता यातील काय विचारला, फरक विचारला. काय विचारला, फरक. आता फरक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर वजाबाकी. काय फरक म्हणजे काय तर वजाबाकी. तर एक लक्ष द्या. मग आता 9 सेमे 9 सेमे 7 आहे 7 आहे 6 आहे 6 आहे 5 आहे 5. फक्त वजाबाकी आपल्याला कोणाची करायची, 4तून 3 गेले म्हणजेच फरक किती आला, 1 आला. किती आला, 1 आला. पण इकडे पर्याय दिले का आपल्याला तर दिलेले नाही. लक्षात, इकडे पर्याय दिलेले नाही. पर्याय सिली मिस्टेक प्रिंट मिस्टेक झाली असेल किंवा टाईप करताना आपल्याजवळ पर्याय दिलेले नसतील. तसं मी प्रश्नपत्रिका बघतो पर्याय किती दिलेले आहेत. ओके, मग आता यामधील फरक आपल्याला किती पाहिजे होता, 1 पाहिजे होता. म्हणजे पर्यायामध्ये इकडं आपल्याला फरक दिलेला नाहीत. लक्षात, म्हणजे उत्तर किती 1 नंबर. हे पर्याय आपल्याला सिली मिस्टेक ना टायपिंग झालेले आहेत. चला जाऊया आपण आता पुढील प्रश्नाकडे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी 20 सेकंदाचा वेळ देतो. 20 सेकंदामध्ये हे उदाहरण सोडून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला द्या इकडे लक्ष द्या. तर आपला प्रश्न काय विचारला, एके वर्षी 3 जुलैला रविवार होता, तर त्या वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल. स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल अशा पद्धतीने विचारलं आहे. लक्षात, तर इकडे लक्ष द्या. आता 3 जुलै बरोबर आहे. 3 जुलैला कोणता वार होता, रविवार. कोणता वार, रविवार. मग मला सांगा जुलै महिना काय, जुलै महिना किती दिवसांचा असतो तर 31 दिवसांचा असतो. मग 31 मधून 3 वजा करा म्हणजे किती राहिले 28. किती राहिले 28. मग त्याच्यानंतरची तारीख आपल्याला काय दिलं, स्वातंत्र्य दिन. मग आता स्वातंत्र्य दिन तुम्हाला माहित पाहिजे, स्वातंत्र्य दिन कधी असतो 15 ऑगस्ट बरोबर आहे. 15 ऑगस्टला. आता 15 ऑगस्टला असतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक महिन्याचे दिवस घ्यावे लागतील का नाही, म्हणजे आपल्याला टोटल किती दिवस घ्यावे लागतील 15 दिवस. आता 15 दिवस आणि 28 दिवस यांची काय करा, बेरीज करा. काय करा, बेरीज. आता यांची बेरीज केली तुम्ही, 5 आणि 8 किती झाले 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 13 ही झाले 13. लक्षात. मग त्याच्यानंतर हे किती 1, 2, 3 आणि किती 4 किती आले 43. किती आले 43. अधिक लक्ष द्या, शॉर्ट ट्रिक्स मध्ये सांगूया. 43 भागिले 7 करायचं. आता 7 का करायचं ते सांगतो. आपला 7 दिवसांचा आठवडा असतो म्हणून भागिले किती करायचं 7 करायचं. किती करायचं 7. मग अधिक लक्ष द्या, 7 1 7. मग 7च्या परत 43 येतं का नाही, 7 सकम 42. 7 सकम 42. मग 43 वजा 42 बाकी किती उरते 1 उरते. किती उरली बाकी 1.
आता तुमची जी बाकी उरते तेवढे वार पुढे जायचे. बाकी किती उरली? एक उरली. किती उरली? बाकी किती उरली तुमची? एक उरली. म्हणून वार कोणता दिला तुम्हाला? रविवार. कोणता दिला होता? रविवार. रविवार काय द्यायचा? सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढील वार घ्यायचा. कोणचा? सोमवार. कोणचा? सोमवार. म्हणजे योग्य उत्तर तुमचं कोणतं येईल? बी नंबर हे काय येतंय? योग्य उत्तर येत आहे. आलं लक्षात? या पद्धतीने आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने हे उदाहरण सोडू शकतो. तर चला जाऊया न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ मी देतो. तसं आपण भूमितीचे संपूर्ण लेक्चर ऍपच्या माध्यमातून संपूर्ण टाकलेले तुम्ही ते जाऊन बघितले तर तुम्हाला भूमितीची कोणतीही अडचण येणार नाही. चला प्रश्न वाचून घे. बाजूच्या आकृतीत प्रत्येक चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर आहे तर तिचे क्षेत्रफळ व परिमिती अनुक्रमे किती? आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांग. ठीक आहे. आता एक आपण काय मोजूया? चौरस मोजूया. एवढा चौरस मोजूया. एक चौरस. ठीक आहे. एक चौरस. ही 4 बाजू, ही 4 बाजू, ही 4 बाजू, ही 4 बाजू. 4 चौक 16. ठीक आहे. 16 भेटली आपल्याला. किती भेटली? 16. 16 गुणिले एकूण चौरस किती आहे? 5 दिलेली. बरोबर आहे. गुणिले 5 करा. बरोबर आहे. गुणिले किती करा? तर 5 करा. गुणिले 5. मग आता 16 5 80. या 80 काय भेटलं पोरांनो तुम्हाला? क्षेत्रफळ. काय भेटलं? क्षेत्रफळ. काय भेटलं? क्षेत्रफळ. ठीक आहे. समजलं. आता आपल्याला परिमिती काढायची. काय काढायची? परिमिती काढायची. तरी का लक्ष द्या. परिमिती कशी काढणार तुम्ही? अधिक लक्ष द्या. परिमिती काढायची. आपल्याला परिमिती काढण्यासाठी या कॉलम आपण काय करूया? पूर्ण करून घेऊ. म्हणजे चौरस काय करूया? पूर्ण करू. ठीक आहे. या चौरस आपण काय केला? या पद्धतीने पूर्ण केला. आता मला सांगा पोरांनो, इकडे लक्ष द्या. ठीक आहे. इड 4 इड 4 आणि इड 4 आहे. 4 1 4 4 8 4 त्रिक 12. म्हणजे ही बाजू 12. आता एक समज. ही बाजू 12, ही बाजू 12, ही बाजू 12 आणि ही बाजू 12. म्हणजेच 12 चौक किती रे? 12 1 12 24 12 1 36 12 चौक 48. किती रे? 48. ही काय तुमची परिमिती आहे. काय आली? परिमिती. एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने लिहिले उदाहरण. अजिबात अवघड काही नव्हतं. मग बघा बरं 80 आणि 48 कुठे दिसतोय? डी नंबर ह्या पर्याय तुमचा काय दिसतोय? अगदी बरोबर दिसत आहे. किती? 48. किती? क्षेत्रफळ किती आलं? 80 आणि परिमिती किती आली? 48. आलं लक्षात? तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्न व्यवस्थित सोडवा. तर चला प्रश्न काय दिला आहे? 120 मीटर त्याच्यानंतर 160 मीटर मापांच्या मैदानात 40 मीटर 60 मीटर आकारांचे किती आयत तयार होतील? आता एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आयत विचारले तर डायरेक्ट काय करा? 120 गुणिले 160. आता यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आलं लक्षात? मग आता यांचा गुणाकार द्या एक लक्षात. मग यांचा गुणाकार केला तर किती येतोय? 19,200. काय येतोय? 19,200 मीटर. ओके. त्याच्यानंतर आता पुढे स्टेप काय करायची ते सांगा. ठीक आहे. पुढली स्टेप. आता पुढे आपल्याला काय दिलंय? मैदान. बरोबर आहे. आयता आहे 40 मीटर व 60 मीटर. मग आता 40 गुणिले 60 बरोबर. मग यांची किती येईल? 2400 चौरस मीटर. आलं लक्षात? ठीक आहे. मीटर. मग आता याच्या पुढली स्टेप काय करायची? चला याच्या पुढली. आता काय दिली आपल्याला संख्या? 19,200 भागिले किती? 2400. आलं लक्षात? आता या संख्येला आपण काय करूया? भाग देऊया. काय करूया? भाग देऊया. मग आता नियमाने 2 शून्य कटले. नियमाने
2 शून्य कटले. मग आता 24च्या पाड्यामध्ये काय, 24च्या पाड्यामध्ये 192 किती नंबरला येतो, तर 24 एका 24, 24 8 हा किती येतो 192, म्हणजे 8 नंबरला 92 येतो. म्हणजे तुमचे आयत किती तयार होतील, तर 8 आयत काय होतील, तयार होतील. आलं लक्षात. या पद्धतीने काय करायचं होतं, उदाहरण सोडवायचं होतं. तर चला जाऊया आपण आता पुढील प्रश्नाकडे. चला न वेळ घेता या प्रश्नाचं 20 सेकंदात उत्तर द्या. चला आता प्रश्न काय विचारलाय नीट समजून घेऊ. 60 नंबरचा प्रश्न दिलेला आपल्याला. सोबतच्या आलेखावरून कोणत्या इयत्तेमध्ये मुलांच्या पावपट मुली आहेत. पावपट, पावपट समजलं, पावपट. आता हे सगळ्यांचा आलेख आपण व्यवस्थित काढून घेऊया. आधी किती आला या 50, यो किती आलाय 25, नाही बरोबर आहे. यो किती आलाय 75 आणि ह्यो किती आलाय 100, असं समजूया. आधी लक्ष द्या. ह्यो किती आलाय याच्या पुढला, ह्यो पण 100 आलेला आहे आणि ह्यो किती आलाय तर 25. म्हणजे इकडे आपल्याला दिसतंय बरोबर आहे. म्हणजे याच्यामधलं अंतर हे काय दिसतंय, आपलं पावपट दिसतंय. काय दिसतंय, पावपट. काय दिसतंय, पावपट. तसं 7वीचं दिसतंय का, तर नाही. 7वीचं काय केलंय, वर गेलंय. पण आता इकडे म्हणतात सर सेम आहे, पण इकडे काय आहे आपल्या इकडे बघा, जे या रेषाने मारलेले, ज्या रेषा मारल्या ते काय आहे तर मुले, आणि मुले आणि त्याच्यानंतर ज्या काय मुली, म्हणजेच आपला पर्याय कोण येईल 6वी. यात कितवी 6वी, सी नंबर पर्याय. समजलं विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने आलेखवरले प्रश्न एकदम सोपे असतात, काहीच अडचण नाही. मग आता या पद्धतीने आपण सराव प्रश्न पत्रिका संच 2 मध्ये दुसरी आपण याच्यामध्ये संपूर्ण अंकगणिताचे प्रश्न संपूर्ण अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितले आहे. आणि त्याच्यानंतर आपण मराठी उतारे म्हणजेच मराठी भाषा यावरील उतारे पुढील व्हिडिओमध्ये, कारण तो व्हिडिओ खूप मोठा झाला, त्याच्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण 4 उतारेवरील विश्लेषण आपण याच युट्यूब चॅनलवर बघणार आहोत. तर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.